व्यंकटेश मंदिरचा प्रश्न आपल्याला माहिती आहे की खूप दिवस जुना आपला राहिला होता. त्याला आपण एक चांगल्या प्रकारचं ते मंदिरामध्ये सुद्धा दुरुस्ती करून ते मंदिर उद्या इंदापूर शहरवासियांना त्याचा जीर्णोद्धार आपण त्याचा निश्चित प्रकारे तोही आपण काम हाती घेतलेलं आहे. नगरपालिकेची विकासाची कामं सुद्धा आपण ती आता नवीन हाती घेतलेली आहेत. काही नवीन प्रस्ताव त्यांनी भरतशेठ असतील, उपनगराध्यक्ष असतील, सगळे नगरसेवक असतील, या सर्वांनी आम्हाला दिलेले आहेत. तेही काम आम्ही घेतोय. दलित वस्तीची सुद्धा कामं आहेत, तेही काम आपण करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करतोय. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटी ज्या शहराने आज भरतशेठ असतील किंवा ते सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, या सर्वांना ज्या विश्वासाने निवडून दिलेलं आहे की त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करतायत. एक तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून ते माझ्याकडे पाठपुरावा करतायत आणि तो आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु शास्ती माफीच्या बाबतीमध्ये ह्या आठवड्यामध्ये निर्णय निश्चित प्रकारे तो होईल आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत खरंच सगळ्यांनी त्या बाबतीत पाठपुरावा खूप केलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उजनीचं आपल्याला माहिती आहे की हा पूल, हा शिरसोडीचा पूल, शिरसोडी कोगाव, आणि दुसरा कालच आपल्याला माहिती आहे की चांडगाव ते पोमनवाडीचा पूल, आपण तोही काम आपण सांगितल्यानंतर पूर्वी अजितदादा पवार साहेबांनी आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना आश्वासन दिलं होतं. मी काही आज नाही, यासाठी खूप पाठपुरावा आपण केलेला आहे. वर्षभर माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा त्या बाबतीमध्ये आपण जे आपल्या जाहीरनाम्यातच दिलं होतं की आम्ही तो पूल चांडगावचा करणार. आणि त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस असतील, शिंदेसाहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार असतील, यांच्या सहकार्यामुळं तेही काम आपलं एक मंजूर झालेलं आहे. आणि तो एक ऐतिहासिक निर्णय. खरं तर एवढा मोठा पूल 340 कोटी रुपयाचा मंजूर करणं एवढी गोष्ट सोपी नसती. परंतु ते आज तुम्ही सर्वांनी तालुक्याने मला पाठिंबा दिलेला आहे आणि प्रतिनिधी म्हणून ते काम करणं माझं कर्तव्य आहे. आणि तालुक्यामधले अनेक रस्ते असतील, बाकीच्या इतर गोष्टी असतील, तिथं काम आपल्या इंदापूरमध्ये आपण करतच असतो. मी त्या बाबतीत सांगत नाही. बजेटमध्ये सुद्धा सरकारने आपल्या रस्त्याच्या कामासाठी सुद्धा पैसे दिलेले आहेत. अजूनही आपल्याला शेवटी आमदार काही झालं तर तो आमदार हा तालुक्यातला महत्त्वाचा विषय असतो आणि आमदार या नात्यानं निश्चित प्रकारे आपण काम करतोय. आता नवीन जिल्हा परिषदेला सुद्धा टीम, मी खरंच इंदापूरच्या जनतेचं मी आपल्या माध्यमातून आभार मानतो. सगळी 8ची 8 टीम ही आमची आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेली आहेत. 16ची 16 पंचायत सदस्य हे आपले आलेले आहेत. सभापतीची निवड झालेली आहे, उपसभापतीची निवड झालेली आहे, काल जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झालेली आहे. यांच्या माध्यमातून सुद्धा जिल्हा परिषदेच्या काय योजना असतील, पंचायतीच्या काय योजना असतील, तर त्या योजना कशा जास्तीत जास्त या माझ्या इंदापूर तालुक्यातील गरीब माणसापर्यंत पोहोचतील, सर्वसामान्य माणसापर्यंत कशा पोहोचतील, यासाठीही आमच्या सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे मी इंदापूरकरांना एवढं सांगतो, तुम्ही एवढा मोठा विश्वास आमच्यावरती, आमदार म्हणून माझ्यावरती दाखवला, नगराध्यक्षांवर दाखवला, जिल्हा परिषद सदस्य दाखवला. आणि त्या बाबतीमध्ये तुम्हाला मी कालच सांगतो, कालच परवा दिवशी कॅबिनेट मिटिंग होती आणि काल कॅबिनेटला आपला तो प्रस्ताव इंदापूरच्या क्रीडा संकुलाचा होता. तो त्या प्रस्ताव सुद्धा काल त्या मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये काल 46 कोटी रुपयाची खूप मोठी रक्कम हे इंदापूरकरांसाठी दिलेली. त्यामुळे स्विमिंग टँक, तिथं ट्रॅक, आपलं सिंथेटिक ट्रॅक किंवा अनेक गोष्टी अशा करता येतील की जेणेकरून माझ्या इंदापूरमध्ये कुणी जरी पाहुणा आला तर इंदापूरमध्ये काहीतरी त्यांना एक वाटेल की इंदापूर शहर हे एक आता बदललेलं आहे. पूर्वीपेक्षा इंदापूर शहरामध्ये खूप काही गोष्टी झाल्या आहेत आणि हे शक्य, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हे सगळे कामं शेवटी आमदार म्हणून पाठपुरावा करणं प्रत्येक ठिकाणी. स्वतः मी सुद्धा जरी आज राज्याचा मंत्री असलो, इंदापूरच्या कामासाठी मी स्वतः टेबल टू टेबल फोन करणारा माझा PA असतील, OSD असतील, PS असतील, इंदापूरच्या कामाच्या एक सेपरेट टीम आपण मंत्रालयामध्ये असू द्या, कलेक्टरला असू द्या, इथं आपण ठेवलेली आहे. आणि खूप मोठं क्रीडा संकुलचं काम या तालुक्यामध्ये झालेलं आहे की आधी नवीन आपल्याला मुलं दिसत आहेत, त्यांना व्यायाम करायला, स्विमिंग हे करायला, पळायला, धावायला, जी मुलं MPSC UPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना कुठं पोलिसांना होती, इथं आपल्याला कुठं बाहेर जायची गरज नाही. ही सगळी सुविधा आपण इंदापूर शहरामध्ये त्या बाबतीमध्ये उपलब्ध करून देतोय. आता एक आपला ह्याचा एक विषय, लाईटचा विषय, मी आपल्याला भूमिगत आपलं आपलं तो एक आपला विषय, तोही भविष्यामध्ये कसा हे करता येईल तोही आपण करतोय की जेणेकरून शेवटी जनतेने आपल्याला तिथे खुर्ची बसवलंय, ह्या खुर्ची काय आपल्याला शोबाजीसाठी करायची नाही, कुठंतरी मी केलंय, ही केलंय, कुठंतरी कागद देऊन हे करायची विषय नाही. यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि शेवटी तो काही झालं तरी तो आमदार हा महत्त्वाचा असतो आणि आमदार महत्त्वाचा असल्यावर तालुक्याने मला तर आमदार केल्यामुळं माझी जबाबदारी आहे. तर मी निश्चित प्रकारे शहरातले प्रश्न असू द्या किंवा ग्रामीणमधले प्रश्न असू द्या, सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा प्रयत्न हा निश्चित प्रकारे राहणार आहे.